सोलापूर शहरात एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांनी जोरदार आंदोलन छेडले। गॅस पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। सोलापूर शहरात सुरू असलेल्या एलपीजी गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांनी जोरदार आंदोलन छेडत भव्य मोर्चा काढला। माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू झालेला मोर्चा पूनम गेट पर्यंत काढण्यात आला। या मोर्चात हजारो रिक्षा चालक सहभागी झाले होते। एलपीजी गॅसचा तुटवडा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा सोलापूर बंदचा इशारा देण्यात आला। यावेळी नरसय्या आडम यांनी प्रशासनावर टीका करत रिक्षा चालकांना रोजच्या उदरनिर्वाहासाठी गॅस अत्यावश्यक आहे, पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला। 10 पंप बंद पडलेला आहे। 40,000 लिटर एलपीजी ची व्यवस्था करा, त्याचा दर 42 रुपये ठेवा आणि कल्याणकारी मंडळ स्थापन केला म्हणून पुष्कारी मारायला सुरू केला। 800 रुपये भरावे लागतात, महिन्याला 1 रुपये भरायला तयार आहे। 20,000 रिक्षावाल्याला एका महिन्यामध्ये सभासद करायची या कृती समितीची धमक आहे। सरकारने तेही निर्णय घ्यावा, पालकमंत्र्यांनी तेही निर्णय घ्यावा। आता ते तोडगा काढत नसेल तर असा सोलापूर बंद होईल किंवा मुख्यमंत्र्याला तोड उघडावं लागेल। या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली।